नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक हेमंत मंगळे चॅनलमध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागील वर्षीपासून इयत्ता 11वीचे प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहेत, याची आपण सर्वांना कल्पना आहे. यावर्षीसुद्धा 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मागील वर्षीसुद्धा जे प्रवेश झाले तेव्हा अनेक लोकांच्या मनामध्ये दुविधा होती, तेव्हा मी सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अनेकांना फायदा झाला. यावर्षीसुद्धा प्रत्येक फेरीला संपूर्ण माहिती देण्याचं कार्य मी या चॅनलद्वारे करत आहे. तेव्हा मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि हाईपसुद्धा करावं की जेणेकरून इतर लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचेल. मित्रांनो, 11वीच्या प्रवेशाची पहिली फेरी ही आटोपलेली आहे आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या फेरीचे फॉर्म भरणं झालेत. विद्यार्थ्यांनी आपापल्या पसंतीचे क्रम हे दिलेले आहेत आणि आता आपण वाट बघतो आहे ती म्हणजे आपल्याला कोणतं कॉलेज लागणार. तर ती प्रक्रिया कशी आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे. तर दिनांक 13 तारखेला दुपारी 12 वाजता प्रवेशांना सुरुवात होईल आणि दिनांक 16 जून 2026ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला प्रवेश करता येणार आहे. आता याच्यामध्ये पद्धत काय आहे, तर 2 प्रकारचे प्रवेश असतात. एक असते कॅप राऊंडची आणि दुसरे असतात कोटा राऊंडचे. तर कॅप राऊंड म्हणजे विद्यार्थी आपला अर्ज हा कॅपमध्ये भरत असतो आणि कॅपमध्ये भरल्यानंतर 16 तारखेला नेमकं कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळालेला आहे हे विद्यार्थ्यांना बघायला मिळेल. आणि त्यानंतर 13 तारखेला दुपारी 12 वाजतापासून म्हणजे 13 तारखेला अगोदर आपल्याला प्रवेश कुठे मिळाला हे चेक करू शकेल विद्यार्थी आणि त्यानंतर 13 तारखेला दुपारी 12 वाजतापासून प्रवेशांना सुरुवात होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे. आपण फॉर्म भरलेला आहे, आपल्याजवळ युजर आय डी पासवर्ड आहे. तर युजर आय डी पासवर्डचा वापर लॉग इनमध्ये करायचा आणि मग त्यामध्ये कॉलेज बघायचं आणि त्या कॉलेजला प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजेच पुढे जायचं आहे. तर मला ॲडमिशन करायची आहे म्हणून एक टॅब दिलेली आहे प्रोसीड फॉर ॲडमिशन. तर ती प्रोसीड फॉर ॲडमिशनची टॅब प्रेस करायची आहे आणि अशा प्रकारे आपण कॉलेजला ॲडमिशन करण्याकरता अनुमती देत असतो. आणि मग ती अनुमती दिल्यानंतर आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे. संबंधित डॉक्युमेंट्स, संपूर्ण कागद, मार्कलिस्ट आहे, TC आहे, त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर असेल, जे कोणते डॉक्युमेंट्स आपण ऑनलाईनमध्ये लिहून दिलेले आहेत. तर आपल्या प्रवेशाशी संबंधित जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स असतील ते सर्व घेऊन जायचे. कारण ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक केल्या जातील आणि त्याच्या आधारावरच तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे. कॉलेज तुमच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करेल आणि पडताळणी केल्यानंतर ते जर डॉक्युमेंट्स त्यांना ओके आढळले तर ते प्रवेश निश्चित करतील किंवा प्रवेश नाकारतील सुद्धा. आणि एखाद्याचा प्रवेश जर रद्द करायचा असेल तर तो रद्दसुद्धा केला जाईल. तर अशा प्रकारे कॅप राऊंडची ही ॲडमिशन प्रोसिजर आहे. 13 तारखेला सुरुवात होणार आहे ॲडमिशन्सला. 13 तारखेला आपल्याला चेक करायचं आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं. 13 तारखेला दुपारी 12 वाजता आपल्याला त्या कॉलेज लॉग इनमध्ये जाऊन कॉलेजला ओके करायचं आहे, प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर ते कॉलेज आपल्या लॉग इनमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करेल आणि ॲडमिशन लेटर प्रिंट करून घेईल. तर अशा प्रकारची ही प्रोसिजर आहे. आणि कॉलेजवाल्यांसुद्धा ही सूचना आहे की त्यांनी ॲडमिशन लेटर हे आपल्या रेकॉर्डला ठेवायचं आहे. पडताळणीच्या वेळेस त्या लेटरचं आपल्याला काम आहे ते तपासलं जाईल. दुसरा जो प्रवेश आहे कोटा प्रवेश. तर कोटा प्रवेशाचे जे प्रवेश आहेत तर इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा, तर ते सध्याच ऑनलाईनला दिसत आहे. ऑनलाईनमध्ये आपल्या कॉलेजच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला बघता येतात आणि ते बघितल्यानंतर
एक मेरिट लिस्ट तयार करायची आहे. आपल्याजवळ किती ॲडमिशन्स आहेत, किती प्रवेश आपण देऊ शकतो आणि अर्ज जर जास्त असतील तर अशा प्रसंगी मेरिट लिस्ट तयार करावी लागेल आणि आपल्याला जेवढे प्रवेश द्यायचे आहेत त्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करावा लागेल की तुमचा प्रवेश निश्चित करून घ्या. आणि अशा प्रकारे 13 तारखेला दुपारी 12 वाजतापासून मॅनेजमेंट असो, इन हाऊस असो की मायनॉरिटी असो, तर हे प्रवेश आपल्याला निश्चित करता येतील. आणि अशा प्रकारे कोटामध्ये एक आहे की त्या विद्यार्थ्याच्या मोबाईलवर OTP जातो. तो OTP त्या मुलाला सांगावा लागतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी सुद्धा जो नंबर आपण रजिस्ट्रेशनमध्ये दिलेला आहे तो मोबाईलसोबत घेऊन जायचा आहे, कारण की OTP सांगणं अत्यंत गरजेचं आहे. OTP सांगितल्याशिवाय तो प्रवेश निश्चित होत नाही. तर ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 13 जून 2026 दुपारी 12 वाजतापासून ते 16 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला सर्वांना करायची आहे. तर अशाच प्रकारच्या पुन्हा राऊंड होणार आहेत आणि जे काही नवीनतम माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा पुनश्च एकदा विनंती करतो की आपण हेमंत मंगळे हे चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद.